नमस्ते विद्यार्थ्यांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज अँड मेसेजेस मधील 10 प्रश्न पाहिले आहेत. आज आपण यापुढील प्रश्न पाहणार आहोत. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न आहेत, वेगळे प्रश्न नाहीत. अतिशय महत्त्वाचं असणार हे प्रकरण आणि यातील आपण पुढील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. चला तर पाहूया. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 11 अँड 12. आपल्याला 11 आणि 12 या 2 प्रश्नांसाठी सूचना दिलेली आहे. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज द ऑप्शन. दिलेली जाहिरात वाचा व योग्य पर्याय निवडा. आपण प्रथम काय करूयात, जाहिरात वाचूयात. तुम्ही पण जाहिरात मनात वाचून माझ्याबरोबर अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. पहा, 2 के साथ 2 म्हणजे दोघांसोबत दोघे. हे पहा, 2 के साथ 2 म्हणजे हिंदीमध्ये लिहिल्यासारखं लिहिलेलं आहे, परंतु पहा, दोघांसोबत दोघे असा या ठिकाणी वरच्या बाजूला लिहिलेला जो इंग्रजी भाग आहे त्याचा अर्थ होतो. पहा, एन्जॉय ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर इंडिया. एन्जॉय म्हणजे आनंद लुटा. ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर इंडिया म्हणजे पूर्ण भारतभर प्रवासाचा आनंद घ्या. बुक फॉर 2 अडल्ट्स. अडल्ट्स म्हणजे प्रौढ व्यक्ती, मोठ्या व्यक्ती, प्रौढ. अँड गेट बुकिंग फॉर 2 किड्स. किड्स म्हणजे बालके. फ्री म्हणजे काय सांगितलेलं आहे, 2 प्रौढ व्यक्तींच्या तिकिटांची बुकिंग करून 2 बालके त्यासोबत मोफत विदाऊट तिकीट नेऊ शकता. ऑफर चूजन ऑन 15 एप्रिल. आणि ही ऑफर कधी आहे, 15 एप्रिल या ठिकाणी. ऑफर म्हणजे ही सवलत, ही संधी कधी आहे, 15 एप्रिल. आणि हे जाहिरात कुणाची आहे पहा, ॲडव्हर्टाइजमेंट. सफर टूर्स म्हणजे सफर नावाची प्रवासी कंपनी आहे, प्रवासी आणि यात्रेकरू किंवा प्रवाशांना नेणारी कंपनी आहे. आपण ट्रॅव्हल्स म्हणतो पहा, तसे ट्रॅव्हल्स असतात टूर्स कंपनीच्या. एका टूर्स कंपनीच्या भरपूर ट्रॅव्हल्स असू शकतात, मग त्यांच्यामार्फत ही जाहिरात दिलेली आहे. आता या जाहिरातीवरच आधारित प्रश्न आपल्याला खाली विचारलेले आहेत. पहा, प्रश्न 11, प्रश्न क्रमांक 11 काय आहे पहा, नीट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. व्हॉट प्रपोजल इज गिवन बाय द ट्रॅव्हल कंपनी. आणि त्या प्रवासी कंपनीने कोणता प्रस्ताव मांडला आहे. प्रपोजल म्हणजे प्रस्ताव, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आहे, बुक फॉर 2 किड्स. 2 बालकांचे तिकीट बुक करा. अँड गेट बुकिंग फॉर 2 अडल्ट्स फ्री म्हणजे 2 लहान मुलांची तिकीट काढा आणि मोठ्या व्यक्तींना फ्री न्या. असं आहे का, मोफत. लहान मुलांच्या तिकिटावर 2 प्रौढ व्यक्ती मोफत असं आहे का, नाही. फ्री बुकिंग फॉर 2 अडल्ट्स, 2 प्रौढ व्यक्तींना मोफत असं आहे का, नाही. बुक फॉर 2 अडल्ट अँड गेट फ्री बुकिंग फॉर 2 किड्स. प्रौढ व्यक्तींच्या दोघांचे तिकीट काढून 2 बालकांना फ्री म्हणजे 2वर 2 फ्री. पण कोण, दोघांवर 2 फ्री, तर मोठ्या 2 प्रौढ व्यक्तीवर 2 बालकांना तिकीट नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ट्रॅव्हल ऑल ओव्हर इंडिया फॉर फ्री आणि पूर्ण भारतभर विना तिकीट प्रवास करा, म्हणजे मोफत प्रवास करा असं पण नाही सांगितलेलं, म्हणून येते ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पहा, हू हॅज पब्लिश्ड द ॲडव्हर्टाइजमेंट. ही जाहिरात कोणी दिलेली आहे, तर पहा, अ मॉल
मॉलने दिलेलं आहे का? मॉल म्हणजे एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतात ते ठिकाण. मॉलची नाही येते. अ क्लॉथ शॉप, दुकानाच्या म्हणजे कपड्याच्या दुकानाची आहे का? नाही. टुरिस्ट कंपनी म्हणजे प्रवासी वाहतूक करणारी कंपनी, बरोबर. हे आहे. ॲट अ स्कूल, शाळेची आहे का? नाही. तर ही प्रवासी कंपनीची जाहिरात आहे. प्रवासी कंपनी. आलं लक्षात? म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूया 13वा प्रश्न. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. म्हणजे आपल्याला चित्राचे बारकाईने निरीक्षण करून बोधवाक्य शोधायचं आहे. मोटो म्हणजे बोधवाक्य. हा प्रश्न 2018च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. इथं पहा, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं आहे? या ठिकाणी एक कपाट दिसतं आहे की नाही, कबड, आणि त्यामध्ये बुक्स आहेत म्हणजे पुस्तकं आहेत. तर पहा, आणि इथं नाव पण लिहिलेलं आहे पहा, रीडर्स क्लब. आलं लक्षात? आपल्याकडं कसं लायब्ररी लिहिलेलं असतं त्या पद्धतीनं हे वाचनालयच आहे. आणि इथं या चित्राशी संबंधित आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. 2018मध्ये अशा प्रकारचा प्रश्न आलेला होता. हा प्रश्न आलेला होता. ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे पहा, वी लव बुक्स म्हणजे आम्हाला पुस्तके आवडतात. प्रोटेक्ट्स ऑल ॲनिमल्स, बघा, सर्व प्राण्यांचे संरक्षण करा. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, सर्व वृक्षांचे संवर्धन करा. मग पहा, या ठिकाणी आपल्याला ॲनिमल्स संबंधी काय आहे का चित्रामध्ये? आरोग्यासंबंधी काय आहे का? प्लांट्स संबंधी काय आहे का? तर या ठिकाणी आपल्याला बुक्स दिसत आहेत, पुस्तके दिसतात. वी लव बुक्स, आम्ही पुस्तकावर प्रेम करतो, आहे की नाही? म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे या चित्राशी संबंधित आहे. यानंतर पाहूया इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 14 अँड 15. 14 आणि 15 या प्रश्नासाठी आपल्याला सूचना दिलेली आहे. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज द ऑप्शन. ही पण एक जाहिरात दिलेली आहे. ती जाहिरात वाचून आपल्याला त्याखाली 14वा प्रश्न 15वा प्रश्न दिलेला आहे, त्याची उत्तरं शोधायची आहेत. पाहता, नीट लक्ष द्या आणि एखादा शब्द मी सांगायचा राहिलो, कोणता शब्द येत नसेल तर ते तुम्ही पाठवा, कमेंटमध्ये सुद्धा पाठवा किंवा लाईव्ह चॅटमध्ये पाठवू शकतात. लाईव्ह चॅटमध्ये जे येत नाही ते पाठवा एखादा शब्द, त्याचा अर्थ मी सांगेन. पहा, बाय आवर न्यू एज रोबोट. न्यू एज रोबोट म्हणजे नवीन युगाचा रोबोट, यंत्रमानव. नवीन युगाचा म्हणजे अलीकडच्या काळातील रोबोट खरेदी करा. न्यू एज, आधुनिक, अलीकडील काळातील रोबोट आपल्याला माहीत आहे. आता पहा, यूज ऑफ द लेटेस्ट टेक्नॉलॉजी अँड मेकॅनिझम. यूज ऑफ द लेटेस्ट म्हणजे अत्याधुनिक, लेटेस्ट म्हणजे अत्याधुनिक, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान अँड मेकॅनिझम म्हणजे यंत्राची रचना. आणि बघा, हा रोबोट आहे तो काय आहे? अत्याधुनिक आहे, लेटेस्ट, अलीकडील काळातील, अँड टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान, त्यामध्ये सुद्धा आत्ताचं आधुनिक तंत्रज्ञान आणि रचना, यंत्राची रचना आहे. ब्राईट कलर म्हटलं की इथं गडद, ब्राईट म्हणजे गडद रंग. अट्रॅक्टिव्ह शेप, अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक शेप म्हणजे आकार. ओबे माहीत आहे? आज्ञा पाळतो, आहे की नाही? ओबेज द मास्टर सिन्सिअरली, लव्हिंगली अँड प्रॉम्प्टली. मास्टर म्हणजे मालक. ओबेज आज्ञा पाळतो. ओबेज इट्स मास्टर, त्याच्या मालकाच्या आज्ञा पाळतो. कशा? सिन्सिअरली, प्रामाणिकपणे. लव्हिंगली, प्रेमळपणे. आणि प्रॉम्प्टली म्हणजे तत्पर, लगेच सांगितल्याबरोबर. वर्क्स काम करतो, स्पीक्स बोलतो, हेल्प्स मदत करतो, अँड लव्स टू आणि प्रेम देखील करतो. असा हा रोबोट आहे, लक्षात घ्या. एस्केप म्हणजे सुटका. फ्रॉम अ मेड सर्वंट म्हणजे मोलकरीण.
मोलकरीण किंवा कामगार असतात पा घरामध्ये काम करणारे, मोलकरीण. बाय 1 अँड गेट 1 फ्री, एक खरेदी करा आणि एक मोफत मिळवा. विजिट बुक बघा, रोबो शॉप, स्टॉल नंबर 4. आणि कुठे भेट द्या? रोबो शॉप नावाचं दुकान आहे रोबोचं, त्या ठिकाणी भेट द्या, स्टॉल नंबर 4. म्हणजे दुकान नंबर किती आहे? 4. अशा प्रकारे आपण ही माहिती घेतलेली आहे. आता यावर प्रश्न पहा काय विचारलेले आहेत ते. तर प्रश्न पाहूया. 14 नंबर क्वेश्चन, हू इज सेलिंग द रोबोट? रोबोट कोण विकत आहे? अ शॉपकीपर, दुकानदार, मार्केट बाजारात, इलेक्ट्रॉनिक शॉप म्हणजे काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉनिक शॉप, लाईट संबंधीचे साधनं मिळतात, इलेक्ट्रॉनिक शॉप, रोबो शॉप. तर कुठे बघा, हू इज सेलिंग द रोबोट? रोबो शॉप, ऑप्शन नंबर 4. यानंतर पहा पुढील क्वेश्चन नंबर 15. व्हॉट कन्सेशन? कन्सेशन म्हणजे सवलत. इन प्राइस हॅज बीन गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे आपल्याला किमतीत कोणती सवलत दिलेली आहे? तर पहा बघूयात ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, कोणती सवलत दिलेली आहे ते. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. एस्केप फ्रॉम मेड सर्वंट, म्हणजेच मोलकरणीपासून सुटका, ही काही सवलत आहे का? नाही दिलेली सवलत. ती होणार आहे खरेदी केल्यावर, परंतु ती सवलत दिलेली आहे का? नाही. ब्राईट कलर, गडद रंग, ही सवलत आहे का? नाही. बाय 1 अँड गेट 1 फ्री, हां ही सवलत आहे पहा, एकावर एक फ्री, ही सवलत आहे. ओबेज इट्स मास्टर, ते त्याचं वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे, आज्ञा पाळतो, म्हणून सवलत कोणते? ऑप्शन नंबर 3. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 16 अँड 17. आता 16 आणि 17 प्रश्नासाठी आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेली आहे. रीड द मेसेज ऑफ द गिवन बुक अँड चूज द करेक्ट ऑप्शन, दिलेल्या पुस्तकासाठी असलेलं बोधवाक्य वाचा व योग्य पर्याय निवडा. हे पहा, संदेश दिलेला आहे किंवा बोध दिलेला आहे तो वाचा. बोध दिलेला आहे, दिलेल्या पुस्तकासाठी असलेला बोध, मेसेज वाचायचा आहे आपल्याला आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. अगोदर वाचूया हे बोध. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड, म्हणजे गरजेच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र. गरजेच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र. या ठिकाणी एक बुक आहे बघा, द लॉयन अँड द माऊस. द लॉयन तुम्हाला माहीत असेल ना, सिंह आणि उंदीराची गोष्ट आहे का नाही? उंदीर आणि सिंहाची गोष्ट नसेल तर शाळेत सांगतो. त्यानंतर पहा 16. द नेम ऑफ द बुक इज डॅश डॅश. द नेम ऑफ बुक इज, या पुस्तकावरच नाव लिहिलेलं आहे ना, द नेम ऑफ बुक इज. तर थर्स्टी क्रो, ताणलेला कावळा, फॉक्स अँड द क्रेन, बगळा आणि कोल्हा, द लॉयन अँड द माऊस, सिंह आणि उंदीर, द क्लेव्हर फॉक्स, चतुर कोल्हा. तिथं काय आहे तर पुस्तकावर नाव लिहिलेलं आहे द लॉयन अँड माऊस, म्हणून ऑप्शन नंबर 3. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 17. द मॉरल ऑफ द स्टोरी इज. मॉरल म्हणजे यामधून जो संदेश आहे तो काय आहे पहा, इज डॅश डॅश इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. तर पहा मग आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड, म्हणून काय येणार आहे इथं? फ्रेंड. हे पहा या ठिकाणी फ्रेंड आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढे 17वा प्रश्न. पहा काय आहे, 17वा झाला, आता 18वा प्रश्न पाहूयात. रीड द फॉलोइंग मोटो रिगार्डिंग ट्री प्लांटेशन प्रोग्राम. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट इट. 2017ला जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्लांटेशन प्रोग्राम म्हणजे काय? वृक्षारोपण कार्यक्रम. प्लांटेशन प्रोग्राम म्हणजे वृक्षारोपण. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह, पर्याय माहीत आहे, कम्प्लीट इट. हे सर्व शब्द येतात तुम्हाला. रिगार्डिंग म्हणजे संबंधित, रिगार्डिंग म्हणजे संबंधित म्हणजे काय तर वृक्षारोपणासंबंधित आपल्याला पर्यायातून
योग्य शब्द निवडायचा आहे. पहा मग पहा इच वन म्हणजे प्रत्येकजण, डॅश डॅश वन, स्लीप वन, प्लांट वन, जंप वन, ड्रिंक वन. कशाशी संबंधित आहे रे? तर हा कशाशी संबंधित आहे? वृक्षारोपण कार्यक्रमाशी, बरोबर. मग वृक्षारोपणला काय असेल? प्लांट. इच वन प्लांट वन म्हणजे काय? एक जण एक झाड, प्रत्येक जण आणि एक वृक्ष असा. परंतु असा अर्थ होईल का त्याचा? नुसता नाही होणार. प्रत्येकाने एक झाड लावा असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात? त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 19 आणि 20. तर पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 19. लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज, चूज द प्रॉपर डेट. आता पहा इथं आपल्याला दिलेलं आहे की अगोदर ग्रीटिंग कार्ड पहा, त्यावरचा मेसेज वाचा, संदेश वाचा आणि योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय म्हणजे डेट निवडा असं विचारलेलं आहे. आणि हा पण प्रश्न 2019च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर पहा वाचूयात मेसेजच्या अगोदर ग्रीटिंग कार्डवर. डिअर टीचर, वी लव्ह यू सो मच, युअर स्टुडंट्स. म्हणजे पहा हा मेसेज वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतो की हा मेसेज हा शिक्षकांसाठी आहे. आणि कोणी लिहिलेला आहे? तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे स्टुडंटने. असा शिक्षकासाठी मेसेज स्टुडंट कधी लिहितील, विद्यार्थी कधी लिहितील? तर पहा ऑप्शनमध्ये बघूया आता कोणत्या तारखेला. ऑन 5 सप्टेंबर. तर त्यावेळेला काय असतो? टीचर्स डे असतो. टीचर्स डे. मग 5 सप्टेंबरला मेसेज लिहू शकतात विद्यार्थी. हा टीचर्स डेला लिहू शकतील की नाही? त्यानंतर ऑन 15 ऑगस्ट त्यावेळेला काय असतो रे? इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन. त्यावेळेला असा मेसेज विद्यार्थी नाहीत लिहिणार. ऑन 2 ऑक्टोबर काय असतं? तर महात्मा गांधी जयंती. काय असते? महात्मा गांधी जयंती. इथं पण गुरुजींसाठी मेसेज असेल का तसा? शिक्षकांसाठी नाही. आणि ऑन 14 नोव्हेंबर या वेळेला काय असतो? पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती, फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि त्यालाच आपण चिल्ड्रन्स डे म्हणतो. चिल्ड्रन्स डे. मग कधी असेल असा मेसेज दिला जाईल विद्यार्थ्यांमार्फत? ऑन 5 सप्टेंबर टीचर्स डेला. म्हणून ऑप्शन नंबर 1. आता ही पण माहिती लक्षात ठेवा. 5 सप्टेंबर, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर. तसेच आणखी महत्त्वाचे दिनविशेष, स्पेशालिटी ऑफ डेज हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. कंप्लीट द मोटो. आता आपल्याला हे जे ब्रीद वाक्य आहे ते पूर्ण करायचं आहे. डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स. आता पहा यामध्ये कोणते पर्याय दिलेले आहेत. हा पण प्रश्न 2019ला विचारलेला प्रश्न आहे. पहा डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स. लायब्ररी म्हणजे काय? ग्रंथालय. बुक्स पुस्तके, हे काय माहीत आहे तुम्हाला. टीचर शिक्षक आणि स्कूल शाळा. तर यामध्ये कोणतं येईल सांगा बरं. डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स. ग्रंथालय का बुक? आता हे 2 तरी येणार नाही. टीचर आणि स्कूल काय येणार आहे? तर बुक्स. पहा जसे मित्र मदत करतात तशीच पुस्तकं सुद्धा आपल्याला मदत करतात. त्यापासून आपल्याला ज्ञान मिळतं, आपण नवीन गोष्टी शिकू शकता, विचार बदलतात. त्यामुळं पुस्तकं हे आपले मित्र असतात. ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीनं आपण ॲडव्हर्टाइजमेंट, मोटो अँड मेसेज या प्रकरणावरील 2 व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद.